तर दानवेंनी केलेल्या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे। या व्हिडिओमध्ये शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी असल्याचा आरोप करण्यात येतोय। अशातच शिंदे सेनेकडून हे आरोप धुडकावण्यात आलेत। तटकरे आणि मातोश्रीचं साटलोट असून बदनामीसाठी त्यांनी विरोधकांना हाताशी घेतल्याचा गंभीर आरोप थोरवेंनी केलाय। तर कोणताही आमदार किंवा मंत्री असे पैसे दाखवत नाही असं म्हणत गोगावलेंनी हे आरोप धुडकावले। असे आमदारांना बदनामी करण्याचं काम ते विरोधकांना हाताशी धरून करू शकतात। पूर्वीपासूनच मातोश्री आणि सुनील तटकरेंचं साटेलोट आहेतच, त्यामुळे कदाचित हे होऊ शकतं। कारण आता आपण पाहिलं की नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये रायगडमध्ये बऱ्याचशा ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र होते। कर्जत मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेना पारंपरिक अलायन्स एकत्र होती, पण तो राष्ट्रवादी आणि उबाटा त्या ठिकाणी एकत्र आलेली होती। त्यामुळे सुनील तटकरे कोणाशी कसे काय वरच्या लेवलला बोलतील, काय साटेलोटे करतील ते सांगू शकत नाही। जो व्हिडिओ त्याने व्हायरल केलेला आहे त्यामध्ये चेहरा मोहरा काही दिसत नाही आहे, फक्त पैशाची बंडलं दाखवलेले आहेत। टी शर्ट काय लाल घातलेला कोणतरी एक व्यक्ती दाखवलेला आहे। महेंद्र शेटने आमच्या चॅलेंज केलेली आहे, जर मला खरं करून दाखवलं तर बोलला मी आमदारकीचा राजीनामा देईन। असं कोण करेल हो, मला एक सांगा तुम्ही। परंतु जे काय आमच्या दळवीने चॅलेंज दिलेलं आहे ते समोरच्याने स्वीकारावं ना। जर तो त्याला वाटतंय ना हा आहे तर त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी करावं।